आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना जुलै-ऑगस्ट 2024च्या आंदोलनादरम्यान झालेल्या व्यापक हिंसाचार, हत्या आणि दडपशाहीसाठी मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। 400 पानांच्या आपल्या निकालात 3 सदस्यीय खंडपीठानं हसीना यांना या हत्याकांडाचे मास्टरमाइंड घोषित केलंय। त्यांनी केवळ दडपशाहीचे आदेश दिले नाही तर ते थांबवण्यासाठी कोणतेही पाऊलही उचललं नाही असं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलेलं आहे। त्यामुळे त्यांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। याबाबत आपण अधिक चर्चा करूया। आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आता आपल्याबरोबर आहेत। सतीश ढगेजी, शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली जाईल हे जवळपास गृहीतच धरलं जात होतं किंवा ते अपेक्षित होतं, मात्र आता शेख हसीना यांच्या पुढे काय पर्याय आहेत? नक्कीच वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत। पहिली गोष्ट ते जे आहे स्वतःचा जीव वाचवणं, आणि त्याच्यासाठी मागच्या ऑलमोस्ट 1 वर्षापासून जे आहेत, 1 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी झाला, त्या भारतामध्ये जे आहेत त्यांनी आश्रय घेतलेला आहे एक रेफ्युजी म्हणून, आणि भारताने सुद्धा आश्रय दिलेला आहे। मागचा सगळा जर आपण इतिहास पाहिला आणि त्यांची एक प्रकारे जे आहे भारताला सपोर्टिंग भूमिका त्या ठिकाणी पाहिली तर पहिली गोष्ट ही। दुसरी गोष्ट, आता खरं पाहिलं तर ज्या ICT बांगलादेश म्हणजे इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलच्या माध्यमातून हा निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे, आणि या निर्णयामध्येच किंवा त्यांची जी नियम पद्धती आहे त्याच्यानुसार आता याला अपील करण्याचा ऑप्शन जो आहे, बांगलादेशमध्ये अपील करण्याचा ऑप्शन हा शेख हसीना यांच्या समोर तसं पाहिलं तर त्या ठिकाणी नाहीये। तिसरी गोष्ट, ऑलरेडी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये ICC मध्ये ते त्यांच्या सहकार्यासहित त्या ठिकाणी गेलेले आहेत, आणि कशा प्रकारे मोहम्मद युनूस हे मागच्या 1 वर्षामध्ये तिथे ह्युमन राईट्सचं, मानवी हक्कांचं पायमूल एक प्रकारे जे आहे त्यांची पायमल्ली करतायत अशा प्रकारचा आरोप शेख मोहम्मद युनूस यांच्या सरकार विरुद्ध त्या ठिकाणी याच्यात लावलेला आहे। तर जसं मी त्या ठिकाणी सांगितलं की मुळात नियमांच्या अनुसार जे आहे बांगलादेशमध्ये त्यांच्यासाठी काही फार स्कोप नाही, पण त्यांचा पूर्ण भरोसा हा भारतावर त्या ठिकाणी आहे। दबाव जरी त्या ठिकाणी पडला तरी भारत त्यांना एक्स्ट्राडिट करणार नाही, त्यांचं प्रत्यर्पण करणार नाही, आणि त्याच्या अनुषंगाने जे आहेत त्या इथे त्या ठिकाणी राहतील। येणाऱ्या काळामध्ये पॉलिटिकल मुवमेंटच्या माध्यमातून, एक प्रकारे राजकीय उठावाच्या माध्यमातून आवामी लीगचे कार्यकर्ते आणि त्यांचे सपोर्टर हे खरोखरच एक प्रकारे इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा जो पगडा सध्याच्या बांगलादेशच्या एकूणच व्यवस्थेवर आहे ते हटवू शकतात का, आणि पुन्हा आवामी लीग आणि शेख हसीना यांचे सहकारी सत्तेमध्ये येऊ शकतात का, हे त्यांना पाहणं आवश्यक आहे। आणि तसं जर झालं तरच हा सगळा जो निर्णय आहे तो ते रिव्हर्स करू शकतील, और अदरवाईज येणारा काळ जो आहे शेख हसीना यांच्यासाठी खडतर राहणार आहे। पहिलं त्यांचं चॅलेंज म्हणजे स्वतःचा जीव वाचवणं, बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी प्रत्यर्पण होण्यापासून स्वतःला वाचवणं, हे त्यांना जे आहे येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे। खरं आहे, भारतामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला गेला वर्षभर, मात्र भारतावर दबाव बांगलादेशकडून येतो आहे। बांगलादेशकडून विनंतीही करण्यात आली होती की भारतानं शेख हसीना यांना त्यांच्या ताब्यात द्यावं, मात्र जेव्हा एखादा राजकीय नेता एखाद्या दुसऱ्या देशाकडे राजकीय आश्रय मागतो तेव्हा काय प्रोटोकॉल असतो, आणि भारताची आता यामध्ये काय भूमिका असू शकते? नक्कीच हेमाली, या केसमध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे की यस, प्रत्यर्पण एक्स्ट्राडिशन ट्रीटीचा जो आहे एक प्रकारे दाखला देत बांगलादेशचं सरकार हे पुन्हा भारतावर त्या ठिकाणी दबाव वाढवणार आणि शेख हसीना यांना प्रत्यर्पण करावं अशा प्रकारचं त्यांची मागणी त्या ठिकाणी असणार आहे। आणि त्यासाठी ते म्हणतील की सरळ सरळ आमच्या कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे, आणि म्हणून अशा प्रकारच्या गुन्हेगाराला तुम्ही परत त्या ठिकाणी पाठवायला हवं। आता भारतासमोर जे पर्याय आहेत, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एक प्रकारे पॉलिटिकल विच हंटिंग, म्हणजे राजकीय दृष्ट्या प्रेरित अशा प्रकारचा निर्णय हा बांगलादेशच्या त्या ज्युडिशियरीने त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि जर राजकीय दृष्ट्या प्रेरित एखादी ऍक्शन होत असेल तर प्रत्यर्पण संधीपासून जे आहे किंवा त्याच्यानुसार जे काही वेगवेगळ्या प्रकारची कलम आहेत त्यापासून एक्सेप्शन घेणं, फारकत घेणं हे भारताला त्या ठिकाणी पॉसिबल होणार आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, खरं जर पाहिलं तर हा जो निर्णय आलेला आहे हा यांच्या इन ॲब्सेन्शिया, म्हणजे शेख हसीना या तिथे अनुपस्थित होत्या, त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात त्या ठिकाणी आली नाही, आणि एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो लॉ ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचं जे तत्व आहे त्यांची बाजूच त्यांना मांडू न देणं किंवा त्यांची बाजू पूर्णपणे न ऐकून अशा प्रकारचा निर्णय देणं, हे सुद्धा जे आहे शेख हसीना यांच्या बाजूला त्या ठिकाणी जातं। भारत सरकार ते सुद्धा म्हणू शकतं की लॉ ऑफ नॅचरल जस्टिसच्या अनुसार त्यांना त्या ठिकाणी न्याय तिथे देण्यात आलेला नाही, ही दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट, लिगली आणखीन एक गोष्ट पाहिली तर मुळात ICT म्हणजे इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलनं हा जो निर्णय दिलेला आहे, या ICTची स्थापना मुळात
या शेख हसीना यांच्याच काळामध्ये त्या ठिकाणी झाली होती आणि त्याचा मुख्य पर्पज जो होता 1971चे जे वॉर क्राईम झालेले आहेत आणि तिथल्या त्या जनरलच्या विरुद्ध जिनोसाइड एक प्रकारे जे आहे नरसंहार ज्यांनी त्या ठिकाणी केला त्यांच्यासाठीचा हा अशा प्रकारचा आयसीटी बनवलं होतं. यामध्ये अमेंडमेंट मागच्या 1 वर्षामध्ये केलं आणि हे जे अमेंडमेंट केलं ज्याच्या अनुसार शेख हसीना यांच्यावर विरुद्ध खटला चालवण्यात आला, हे अमेंडमेंट करण्यासाठी मोहम्मद युनूस या सरकारकडे जे आहे तशा प्रकारचं नियमांच्या अनुसार कुठला सपोर्टच नव्हता. कारण पार्लमेंटलाच तो फक्त अधिकार आहे आणि पार्लमेंट अस्तित्वात नसताना अंतरिम सरकारनं अशा प्रकारचं अमेंडमेंट करणं हे सुद्धा जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. हा सुद्धा मुद्दा जो आहे भारताच्या बाजूने आहे. तर या गोष्टींचा एक प्रकारे जे आहे फायदा घेत त्यांना रेफ्युजी हे स्टेटस त्या ठिकाणी दिलेलं आहे हे दाखवत माझ्या मते इतक्या सहजासहजी शेख हसीना यांना जे आहे नक्कीच भारत त्यांना प्रत्यर्पित करणार नाही आणि त्यांचा जो आहे एक प्रकारे जीव वाचवण्यासाठी भारत सरकार नक्कीच प्रयत्नरत राहील. नक्की सतीश डगेजी, हा जो निर्णय आहे आयसीटी बांगलादेशचा तो अशा वेळी आलेला आहे जेव्हा बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता आहे. एक म्हणजे अवामी लीग कडून जोरदार निदर्शनं केली जातात जी शेख हसीना यांचा पक्ष आहे. दुसरीकडे जमात इस्लामी आणि त्याचबरोबर बीएनपी हे दोन्ही पक्ष सुद्धा सरकार विरोधात म्हणजे मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली जे सरकार आहे त्यांच्या विरोधात नाराज आहे, त्यांच्याकडूनही आंदोलन होत आहेत. ही राजकीय अस्थिरता थोडीशी त्याच्याकडे दुर्लक्ष होईल या दृष्टीनं आता हा निर्णय आलेला आहे का, किंवा याकडे कसं पाहता येईल? नक्कीच माझ्या मते 2 सगळ्यात महत्वाची कारणं या ठिकाणी होती हा निर्णय देण्यामागे. एक, आता फेब्रुवारी 2026 मध्ये इच्छा जरी नसली तरी मोहम्मद युनूसच्या अंतरिम सरकारला जे आहे त्या ठिकाणी निवडणुका घेणं भाग आहे. मग या निवडणुकांमध्ये नंबर 1 चा जो पक्ष आहे तो म्हणजे बांगलादेशमधला आवामी लीग शेख हसीना यांचा पक्ष आणि दुसरा जो आहे बीएनपी बांगलादेश नॅशनल पार्टी. बाय द वे बांगलादेश नॅशनल पार्टीनं सुद्धा या निर्णयाला काही फारसा सपोर्ट त्या ठिकाणी केला नाही. मग या मुख्य पार्टी ज्या आहेत यांना जर बाजूला त्या ठिकाणी सारता आलं तर इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा असणाऱ्या ज्या पार्टीज त्या ठिकाणी आज घडीला तिथे जे आहे एनसीपी नावाची एक पार्टी आहे ती पार्टी उदयाला येऊ शकते आणि थोडक्यात इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात वन साइडेड इलेक्शन होण्यासाठी अशा प्रकारच्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी शेख हसीना यांच्या विरुद्ध हा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला होता. दुसरी महत्वाची गोष्ट मागच्या 1 वर्षामध्ये जर आपण पाहिला असेल तर 1971 पासून अत्यंत महत्वाची भूमिका असणारे शेख मुजीबुर रहमान जे शेख हसीना यांचे वडील होते, त्याचबरोबर त्यांची पार्टी आवामी लीग आणि आता शेख हसीना यांच्या एक प्रकारे खुना आणि इतिहासच पुसण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करतंय. या 2 गोष्टींना जर आपण लक्षात घेतलं तर एक प्रकारे इलेक्शन वन साइडेड करण्यासाठी हा निर्णय घेतला या गोष्टीला जे बळ मिळतं. नक्कीच त्यामुळेच आशियाच्या इतिहासात आणि बांगलादेशच्या इतिहासात या निर्णयाला आणि या घडामोडीला तितकंच महत्व आहे. खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल.